दूसरा डे 2। 800 रुपये में किसा नहीं आता। अर्जुन अपना आम्ही बागा आम्ही भाजी घेतलेली हे बघा इकडे पर्पल गुड मॉर्निंग गाइस, वेलकम टू न्यू ब्लॉग। आज आहे दिवस दुसरा डे 2। सगळ्यांच्या डोळ्याचे सुजलेले मॉर्निंगच्या वाजलेत 6:15 आणि आम्ही झोपलेलो अशी इकडे अन्न झोपलेले अर्धे जण 15 मिनिटं जातं जास्त आहे। अर्धे जण उठलेले आहेत, अर्धे जण झोपलेले आहेत। आमच्या दिवसाला सुरुवात झालेली आहे। आता सगळेजण आवरल्यानंतर आपण ह्या मॅडम बसलेले आहेत बॅग भरत। इथं कोण आहे? फुल हिरो वाली ड्रेसिंग आहे। रिच मॅन। 800 रुपये में इतना आज तिथे गेलं की शर्ट चेंज करू पॅन्टात खिसा हात जाय नाही मला फाडा की नाही तर मग ओल पडायचं डायरेक्ट चड्डी। 800 रुपये में खिसा नहीं आता। 1000 रुपये किसा नाही। हम ओपन माइंडेड। गेट रेडी टू फाइट। चला पलटण निघाली बॅग पॅक करून। गोणे बी नाही घेऊ ना आणि पडलेलो आहे बाहेर आम्ही। आणि इकडे बघा धुकं पडलेलं आहे मस्त। आपला दुसरा दिवस आहे गोव्यामध्ये आणि आता आम्ही सगळं सामान गाडीमध्ये डिक्कीमध्ये भरून टाकतोय। आता इथून आम्ही जाणार आहे बागा बीचला आणि कोणतं कोलो बीच कलंगड बीच कलंगड बीचला जाणार आहोत आम्ही। कालंगुड बीच कलंगूट बीच जो भी पारा रोड पाहिजे जिथं की बऱ्याच मूवीमध्ये तुम्ही हा लोकेशन बघितलेला असेल। जसं की हे असं दिसतंय। सो आता मॉर्निंगच्या वाजलेत 9 आणि आम्ही आहे पारा रोडला और फोटो काढण्यासाठी आलेलो आहे। आणि एवढ्या सकाळ गर्दी पण बघू शकता तुम्ही बघा। अच्छा तर इकडे गर्दी आहे, इकडे गर्दी नसते गर्दी कसं भयंकर गरम होतं इथं। आता काय कधी बीचवर जातो असं झालं आणि भूक पण लागलेली आहे मजबूत का। इथे फोटोशूट झाल्यानंतर आता नाश्ता वगैरे करू आणि पुढे इथे एक चर्च दिसते हा कॉर्नरमध्ये। हा इथे समोर एक चर्च आहे। एवढे सकाळ आले बट मजबूत गर्दी आहे इकडे फुल। फोटोसाठी रोड जाम करून टाकले आणि त्याच्यामध्ये ह्या येणाऱ्या गाड्या यावाल्या सगळ्या गाड्याने पॅक करून टाकल्या। आणि हा असा आहे हा रोड जिथे की बऱ्याच मूवीचं शूट झालेलं आहे। जिथं की बऱ्याच मूवीमध्ये तुम्ही बघितलं असेल हे लोकेशन। भेंडी अशा आवाज झालेला मस्त नाश्ता करायचा असं वाटतं घरी झोपलेलं सुपर झालं सॅटर्डे। हा परत एकदा हा माशा पकडा। अर्जुन इज हियर। गांडी उठाव अर्जुन अपना गांडी उठाव और तान दो। सर एक बघा कसा दिसतो मी। काय कलर शेड आहेत ना सर। मस्त एक नंबर। चला आता नाश्ता करायला जाऊ, भूक लागलेली आहे सकाळचं। गाईज आम्ही निघालेलो आहे कलिंगूड कुठला रे बीच आहे मला कलिंगड बीच कलंगूट बीच कडे आहे ना ते नावच येत नाही मला। आणि इकडे बघा किती खूप सुंदर बिल्डिंग आहेत। रूम बुक करते आम्ही 2-3 रिसॉर्ट बघितलेले आहेत पण आम्हाला काय आवडत नाहीये। सध्या आम्ही एक रूम बघितलेली आहे, सध्या एक रिसॉर्ट मध्ये आहे इथे। याचं रिसेप्शन बघा आणि इकडे आतमध्ये सेक्शन आहे असं तुम्हाला दिसत असेल तर बघा। दोन रूम देणार ते हे रिसॉर्ट बुक केलेलं आहे। जर छान वाटत आहे, कोझी वाईब आहे एकदम आणि याच्याच पलीकडे बीच आहे। सो आता आम्ही थोडंसं बाहेर निघालेलं आहे, बागा बीचला जाणार आहोत।
आणि बाकीचे रेडी होत आहेत. बघूया. आणि इथे स्विमिंग पूल बघा तुम्ही, हवाला मस्त असं स्विमिंग पूल. आणि इकडे आपली पब्लिक आहे. आपण आता खालचीच रूम घेतलेली, जास्त वरची रूम नाही घेतलेली. सो तुम्ही हे बघू शकता. मी तुम्हाला याचे गिम्बल्स दाखवलं ना कसं रिसॉर्ट वगैरे आहे. आता कुठे जायचंय? बीच, बागा बीच. बागा बीच. लेट्स Let's now begin some real party, bro. फायनली गाईज आम्ही बागा बीचच्या पार्किंगला पोहोचलेलो आहे. ड्रायव्हिंगचे व्हिडिओ नाही काढू शकलो आणि इथे थोडंसं आपल्या मुलांना कपडे घ्यायचे होते, शर्ट घ्यायचे. घ्या ना, घ्या ना. आणि 400 रुपये. ते आम्ही थोडंसं नाही का कपडे खरेदी करायचा विचार करतो आहे. ताई आहे तिथे दाखवतात टी शर्ट. सो इथे क्रिकेट पण सुरू झालेलं आहे आमचं आता. जमला आणि गेला इकडं पण आरामात आरामात. तो फायनली गाईज आम्ही बागा बीच वरती आहे. आणि बागा बीचचे हे मेंढर बघा, मेंढर सगळे बघ. आपलं टी शर्ट आणि पॅन्टच दिसायला लागला. अडल्ट कंटेंट क्रॉप. आणि इकडे असं आहे बीच. लय गर्दी आहे पण. आणि आता आम्ही थोडंफार इथं क्रिकेट वगैरे खेळेन, बॅट पण आणलेली आहे आम्ही. क्रिकेट खेळेन आणि थोडं फोटोशूट वगैरे करून इथून जाईन, कारण भरपूर गर्दी आहे आणि इथे थांबण्यात काय अर्थ नाही आहे. सो असा एखादा बीच बघेन जिथे आम्ही चिल करू शकेन, जिथे थोडं रिलॅक्स करू शकेन. चला बघूया आता कुठं थोडंफार मस्ती वगैरे काय. लेट्स सी, थोडं एन्जॉय करूया. आता आलेच गोव्याला तर थोडं रिलॅक्स करू, चिल करू. आपको कल खिला रे पुलकी कुल्फी गँग. द्या प्रत्येकाला एक एक द्या. काजू बादाम दो. काजू बादाम दे दो. हाँ, काजू बादाम भारी है. हम लोग डेली काम है, हम लोग डेली ताजा लाता है. पब्लिक ही इतना रहता है इधर. बाद में आगे कलंगुटला. माझं कोणी येते का पॅरासेलिंगला? चला तिथंच आहे समोर. काय नाही, थोडं वगैरे. कलिंगूट बीच वरती निघालेलो आहे, पोचलेलो नाही. पण गर्दी बघा, माझ्या पाठीमागे गर्दी बघू शकत असं. आणि मॅडमने परत ड्रेस चेंज केलेला आहे. पिंकी पिंकी पॉंकी. आणि खूप बॉडी थकलेली आहे, 2 दिवस फुल लागलेली आहे. पण तरी आज बरंच आपण फिरलो. आजचं स्केड्यूल एकदम बरोबर. मॉर्निंगला बरोबर निघालं. आम्ही जिथं रूम घेतलेलं आहे तिथून 2 ते 3 किलोमीटर. 2 ते 3 किलोमीटर वरती पर्पल कॅफे आहे, तिथं पण जायचा आमचा प्लॅन ठरलेला आहे. तर आता तुम्हाला दाखवतो कलिंगूट बीच. कलिंगूटच ना, कलिंगूट बीच. हे बघा आमच्या समोर हे सुंदर सुंदर नजारा, सुंदर दृश्य. बीचला आल्यानंतर एवढं थंडगार मस्त वाटतंय ना, एकदम कूल डाऊन. मग विषय काय 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 विषय होता बरं सांगा. तुमच्याकडे बघत होत्या. पैसा वसूल, पैसा वसूल. आता आमचं प्लॅनिंग सुरू आहे की पाण्यामध्ये थोडं खेळायला जायचं, ॲक्टिव्हिटी करायला. चला बघूया आता काय काय खेळू शकतो. आणि खूप सारी गर्दी आहे रे गोवामध्ये. असं वाटलं की बीच खाली असतील, बट नोव्हेंबरमध्ये खूप गर्दी, भयंकर एवढी जास्त गर्दी आहे की बट लोक एन्जॉय करतायत. बघा पुढे देखो फुल गर्दी. नाही नाही अंकल, थँक्यू. अँड लुक ॲट द व्ह्यू. भैया जी इसको क्या बोलते हैं? बोट राइड है सर. बोट राइड. चलो हम बोट राइड के लिए जा रहे हैं अभी. हमको नहीं है क्या लाइफ जैकेट? निघालेलं आहे आपण संपाटा मित्र मंडळ. चला
रिलॅक्स. ओय ओय गाण्या. आप नहीं रुक सकते वैसा। अभी रुकाओ ना. ठीक है, अभी पैसा नहीं दिया है ना. अब हमारी मर्जी कहीं भी लोग. भाई गिराव लाइफ जॅकेट आहे. गिराव मासा आला तर लाईव्ह जॅकेट व्हायचं. मासा नाही येणार हो. नाही होता है, राइड होता है. हाँ, फोटो चाहिए था ना. रुका होगा ना. नाही रुका ना. हाँ, उनसे पूछ लीजिए. हाँ? उन्होंने बताया नहीं. नहीं उन्होंने बोला कि तो आपने बताया नहीं उनको कि रुकना था वैसा कुछ. चलो आप कसं आहे सनसेट? सो गाइस वी आर बॅक इन रिसॉर्ट. आपण आपल्या रूम बस पाठीमागे बाहेर आलेलो आहे. आता चेंज वगैरे केलेलं, खूप फ्रेश झालेलं आहे आणि बीचमध्ये खूप मस्ती केली. मस्ती करून मग आता फुल झालेलं, कपडे वगैरे भिजलेले होते तर सगळे चेंज केलेले आहेत कपडे. सो गाईज आमचा आउटफिट असा आहे प्रत्येकाचा, बघा खालून वरती दाखवतो. ये लेट्स गो गाइस, वी आर रेडी फॉर. मॅम उशीर झालाय. मॅम चेहरे पे चमक देख रहे हो. कोणत्या कॅफेला निघालो आपण? पर्पल. पर्पल कॅफे गाईज. आम्ही निघालो पर्पल कॅफेला. पर्पल कॅफेला हे ग्रीन घालून निघालेलं आणि सगळेजण रेडी झालेले आहेत. एकदम मस्त टाकटिक टाकाटूक दिसत आहेत. टाकाकीर. आणि सगळ्यात नवरदेव माणूस दिसतोय प्रथमेश सर. आता दुसऱ्या दिवशी लग्न आहे, उद्या बीचच्या साईडलाच लग्न लावा. मी एकदम फुल कंटापी दिसायला लागला. आणि इकडे आमचे नांदेडवाले ब्लॉगर आणि रोहित शेटांना. रोह्या बाहेर दिसते या शर्ट मध्ये. अभि कैसा है? फुल हीरो लग रहा है. चला आम्ही आमची गाडी लावलेली इकडं समोर या बाजूला. पूर्ण हळूहळू चाल. त्यांचं पार्किंग बॅक साईडला आहे. सो गाईज आम्ही आता निघालेलो कॅफेला, बट प्लॅन कॅन्सल झाला. आता आम्ही निघालो जेवण करायला. भूक लागलेली आहे मजबूत, त्याच्यामुळे भुकेच्या कारण आमचा प्लॅन थोडासा पोस्टपोन झालेला आहे. चला आधी जेवण करू आणि देन आपण कॅफेला जाऊ. सो गाईज आम्ही आलेलो आहे आता इथं जेवण करायला आणि हॉटेलचं नाव आहे कान्हा प्युअर व्हेज. आता बघूया जेवण कसं आहे आणि तुम्हाला हॉटेलचं. 4च्या टेबलवरती 5 लोक बसलेला आहोत आम्ही आणि मला इथं बाहेर काढलेलं आहे रोडवरती इकडे. असं आहे बाहेरचा लुक. आमचा दिवस जरा चांगला होता, जरा जास्त चांगला होता. मस्त गेला दिवस. जर प्लॅन केलेलं म्हणून चांगला गेला. जर असंच फिरत बसलं असतं ना घर है ना. हमारा मसाला पापड आ गया विथ स्पाइसी मसाला. अविनाश सर आहे ना फुल तमिळ पिक्चरचे हिरो दिसतो बरं. मला तोच हिरो आठवतो. मी तुम्हाला त्याचं सांगलो, विक्रम काय नाव त्याचं. मस्त जेवण, मस्त म्हणजे लिह पिह जेवण आहे. मॅडमने घेतले राईस प्लेट, आम्ही भाजी घेतलेली आहे इकडे. रोहितांना फुल बोट चाटताना. हो सांगा की. आणि हे काय सोलकडे का. सो
गाईज आपण पर्पल मार्टिन कॅफेपाशी आहे आणि पुढचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो बघा. हे बघा समोर आणि इकडे फुल समुंदर आहे. इकडे आहे पर्पल मार्टिन कॅफे इथून आतमध्ये आणि एक नंबर वाईब आहे इकडे फुल. एकंदरीत हा कॅफे पण एकदम रावस मस्त वाटत आहे फुल. इकडं फुल समुंदर खूप छान असा व्ह्यू आहे इथे. हे बघा वरती रूफटॉपला मस्त असं प्लेस आहे इथे. इकडे कॅफे बघितला एक नंबर होता. आम्ही गेलेलो नाही, एंट्री फी नाही भरली कारण खूप जास्त नाही, थोडा एक्सपेन्सिव्ह होता आणि आमचे बाकीचे पब्लिक पण पाठीमागे होते सो नाही गेलो. रिसॉर्टच्या पासमध्ये एक बीच आहे, त्या बीचवरती निघालेला आहे. लेट्स सी बघूया कसा दिसतोय बीच वगैरे. आणि हे छोटे छोटे व्लॉग्स आहेत कारण की फुल शूट नाही करू शकत आहे कंटिन्यू जस्ट बिकॉज ऑफ ड्रायव्हिंग पण करावं लागत आहे. इव्हन ऑल्सो आम्ही एक्सप्लोर पण करतोय. सो मला जेवढं पॉसिबल होतं तेवढं मी शूट करतोय. आय होप यू ऑल अंडरस्टँड. चला बीचकडे जा. आणि गाईज बीचला जायचा रोड बघा. वाघ बिबट्या येऊ शकत नाही. इकडं भिंत मध्ये आम्ही. पण प्रत्येक लोकेशन मस्त आहे, बस फक्त आमची बॉडी ड्रेन झालेली आहे. आरामाची गरज आहे, खूप जास्त आरामाची गरज. काय बीचवर फक्त लाईट पाहिजे होती हा. सो आम्ही आता लागलेला बीच वरती. अशी रेती आहे गाईज. हे बघा, लुक ॲट दिस. खूबसूरत सरप्राईज आहे. काहीतरी आहे, हॅपी बर्थडेचं काहीतरी आहे. त्यांना विचारू ना. कितना लेते हो? ये कितने का है जो अभी आपने किया है? 6.5 का है. मस्त. कसलं भारी वाटेल. कोणीतरी मुलाने केलंय. ती काय सायली नावाची मुलगी, तिच्या सायली. केला. सायली. लेट्स गो. आणि इकडे एल्ड्रो नावाचं रेस्टॉरंट आहे. हे पण रेस्टॉरंट चांगलं आहे हो. आज दुपारी घातलेलेच कपडे उद्या घालून या असं काही. घ्या तुमच्या मनावर घ्या. म्हणा लवकर. आता कोण नाही ना सो गया बेदर. म्हणा लवकर. नवर शोध आले त्यांना, आपण बी शोधून म्हणू. आई शपथ. अहो नाही ना एवढे गाणे कुठलं पण नाही ना पकडायला म्हणा गाणं. नाही ना भरपूर गाणे म्हटलं. किती गाणी आहेत ना वरून. अरे म्हणा ना, सर्च करा. हो म्हणा की. आम्हाला सर्च सर्च करा पण म्हणा. सर्च कर लो कर लेता सजने पे दिल लगा गया. ये आमच्या गावात ये से सुरू वाला गाणं. ये नाही का सजेशन नका ये. सो गाईज अशा पद्धतीने आपला दुसरा दिवस संपलेला आहे. आपण वेळेवरती आलेला आहे. खूप कंटाळा भयंकर. चला भेटूया आता नेक्स्ट व्लॉगवरून. आता रात्रीचे 3 वाजलेले आहेत आणि जस्टच आलो बाहेर थोडं फिरत होतो. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बघूया आता उद्या आणखीन काय काय करतोय. बाय बाय, टेक केअर, पीस, गुड नाईट.